नाहीतर त्यापुढे माननीय पोलीस अधीक्षक सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सगळ्या लोकांनी खूप चांगले सजेशन दिले. एकूण 32 पॉइंट मी नोट करून घेतलेले आहेत. पहिले पॉइंट पासून आपण सुरू करू. आपण रामायण नगर वस्ती तिथे जागरचा वाद आहे, 2 वेळ दगडफेक सुद्धा झालेली आहे. त्याच्या बाबतीत आम्ही हे मीटिंग संपल्यानंतर आताच ठाणेचा मी रिव्ह्यू घेऊन टाकतो की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी काय आपल्याला करता येते. बस स्टँड चौकी इथेच नाही, आपले पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मॅन पॉवर तुम्ही आता ट्रान्सफरची न्यूज सगळ्यांनी बघितलेलं असेल. किमान 600 लोकांच्या ट्रान्सफर करून आपण पोलीस स्टेशनला दिलेले आहे. केजला पण अराउंड 20 जास्त लोक इथे भेटलेले आहेत. तो तुमच्या इथे स्ट्रेंथ होती त्याच्यापेक्षा आता अराउंड 70ची स्ट्रेंथ, 65-70ची स्ट्रेंथ आपण केजला दिलेली आहे. तर ही चौकी आपण सुरू करणार. बिकॉज अगोदर मॅन पॉवरच नव्हती, त्यामुळे ठाणेदार सुरू करू शकलं नव्हतं. आता आपण मॅन पॉवर दिलेली आहे, तर बस स्टँडची चौकी आपण सुरू करणार. आता बस स्टँडची चौकी मेन जो आहे सगळ्यांचा आहे की चोरीच्या बाबतीत बस स्टँड झाला, तहसील कार्यालय झाला, तिथे आपल्याला सीसीटीव्ही वगैरे लावायला लागेल. सीसीटीव्ही लावले, हा एरिया सीसीटीव्ही निगराणीमध्ये आहे. हे बेसिकली डेटरंट इफेक्ट राहते. तिथे चोर यायला घाबरतो. चोर कुठे चोरी करतो, जो सगळ्यात अनसेफ एरिया आहे जिथे कोणी त्याला डिटेक्ट करू शकत नाही. तो सीसीटीव्हीच्या बाबतीत आता मी असा गृहीत धरतो, जेवढे लोक तुम्ही मीटिंगमध्ये आलेले आहेत सगळ्यांची आवाज किमान 1000-2000 लोक ऐकत असतात किमान. तो सीसीटीव्ही ऍटलीस्ट तुम्ही तुमची प्रोटेक्शनसाठी सीसीटीव्ही सुरू करा. सीसीटीव्ही कॅमेरा किती लोकांचे घरी आहे, हात वर करा. हे बघा, हे आपली परिस्थिती आहे. आपली स्वतःची प्रोटेक्शनची जबाबदारी आपली स्वतःची आहे. मी माझ्या घरी सीसीटीव्ही लावलेले आहे. ठीक, एसपी असताना सुद्धा आपण सीसीटीव्ही लावलेले. बिकॉज माझी शरीरची जबाबदारी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी, प्राथमिकता माझी आहे. तो सगळे लोक आज हे मीटिंग संपल्यानंतर तुमचे ऍटलीस्ट घरसाठी तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुमची आवाज जेवढे लोक ऐकू शकते त्यांना सांगा की भाई सीसीटीव्ही लावा. 1000-1200 रुपये भेटते. असं काही आता कॉस्टली नाही राहिले सीसीटीव्ही कॅमेरा. 1000-1200 रुपये भेटते. सगळं फीड आपल्याला फोनमध्ये येते, कुठे बघू शकते. आणि तुम्हाला पोलिसांची मदत करायची असेल तर फक्त एक सीसीटीव्ही तुम्ही रोडवर डायरेक्शनवर लावा. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुमचा सीसीटीव्ही, तुमच्या डीव्हीआर हे आम्ही जप्त करणार नाही. आम्हाला फक्त तुमचा सीसीटीव्ही गुन्ह्याच्या डिटेक्शनसाठी पाहिजे. सीसीटीव्हीची फुटेज आम्हाला भेटली तो गुन्हा डिटेक्ट करायला सोपा होतो, शिक्षा द्यायला सोपा होतो. हे दोन्ही गोष्टी असेल तर आपल्याला शिक्षामध्ये सुद्धा अडचण येते. त्यामुळे आज मी सगळ्यांकडून एक गृहीत धरतो की तुम्ही जाऊन किमान वादा तुम्ही माझ्याशी करणार की सीसीटीव्ही तुमच्या जे जे काय क्षेत्र आहे तिथे तुम्ही सीसीटीव्ही साठी सांगणार. ठीक आहे. बस स्टँडची चौकी आपण सुरू करणार आहे. इथेच नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे. सीसीटीव्ही एकदा लावले. मोटरसायकलच्या बाबतीत कोणीतरी सांगितलं होते इथे काहीतरी एक गँग सारखं आहे, ते चोरी करतात आणि तेच पुढे जाऊन त्यांना परत देण्याचा प्रयत्न करतात. तर कृपा करून तशी माहिती मला द्या. त्याच्यावर आपण रेड हँडेड त्यांना पकडून कारवाई करू आणि हे सगळे टोळीला आपण मोकळं लावू. पण मला एक माहिती माझ्या नंबरवर किंवा मला डायरेक्टली QR कोड आपण शेअर केलेले आहे. QR कोड वापरून तुम्ही मला शेअर करू शकते. रामायण नगरमध्ये लोक दारू पितात. आता परत दारू असा विषय आहे, दारू एक सामाजिक विषय आहे. त्यासाठी तुमची मदत कशासाठी पाहिजे, लोकांच्या समुपदेशनासाठी. पोलिसांचा रोल राहते गुन्हा दाखल करणार, त्यांना तडीपार करणार किंवा त्यांना MPDA करणार. पण लोकांना एज्युकेशन देण्यासाठी तुमची मदत लागेल. तो दारूच्या बाबतीत आमच्या ऑलरेडी मी तुम्हाला एक आकडा सांगतो. मागच्या वर्षी 2024 मध्ये जो इलेक्शन इयर होता, जेव्हा विधानसभा लोकसभा होते, त्यावेळेस बीड पोलीसची 8 कोटीची कारवाई झाली होती अवैध धंद्याच्या बाबतीत. यावर्षी आता आपण मईमध्ये आहे, ऑलरेडी आमच्या 30 कोटी पार झालेल्या आहेत. पूर्ण अख्ख्या वर्षाच्या आम्ही त्याच्या दुप्पट तिप्पट ऑलरेडी आम्ही पार केलेला आहे. तरी पण हे जे काही अवैध धंदे आमचे राहतील त्याच्यावर आमची कारवाई सारखं सुरूच राहणार. कोणाला कुठेही दिसले तुम्ही QR कोडवर स्कॅन करून मला माहिती पाठवू शकता. मला माझ्या नंबरवर माहिती पाठवू शकता. ऍडिशनल एसपी मॅडम, SDPO सगळ्यांना तुम्ही माहिती पाठवू शकता. आणि अवैध धंदे अजिबात बीड पोलीस कव्हरेज करणार नाही. त्याच्यानंतर सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पोस्टर
त्यांना पाडले आणि ते सीसीटीव्ही मध्ये होते ते मी आता माझ्या पोलिसांनी विचारून घेतो की ऍक्च्युअली काय घडलेलं आहे. आता याचे बाबत हा जो तुम्ही सांगितले त्याच्यानंतर एक माझ्या वर्कर आहे तो लॉ फॉलो करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. पोलीस इम्प्लिमेंट करते पण त्याच्या फॉलो करण्याची जबाबदारी तुमची पण आहे माझी पण आहे. इथेच केज तालुक्यामध्ये भरपूर अवैध पुतळे लावलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये चूक कोणाची? समाजची आहे. तो नियम कायदा फॉलो करण्याची जबाबदारी आपली पण आहे. एक पुतळा जो अवैध आपण लावतात त्याच्यानंतर त्याच्या रिपरकशन तुम्हाला आज कळणार नाही, ते तुम्हाला 1 वर्ष नंतर 2 वर्ष नंतर कळणार, जेव्हा 2 समाजामध्ये त्यामध्ये भांडण होणार आणि एकमेकांवर दगडफेक होणार किंवा बाकी इतर गोष्टी होणार. तो कृपा करून तुम्ही कायदा हाताला घेऊ नका. बिकॉज जे हे आपले ज्यांना आपण भगवान म्हणून पोचतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, यांनी आपल्याला शेवटी काय सीख दिलेली आहे? नियम फॉलो करण्याची सीख दिलेली आहे. आणि तेच आपण फॉलो करत नाही तो पुतळा लावून काय उपयोग नाही. आपल्याला त्यांची सीख समजायची की त्यांनी आपल्याला काय सीख दिली. तो कायदा आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. बिकॉज पोलीस तो गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कारवाई करणारच आहे. पण तुम्ही सगळे इथे समजदार लोक आलेले आहेत, ते माझ्याकडून एक नम्र तुम्हाला एक विनंती आहे की कृपा करून असा इलिगल काय करू नका. नांदूरगडचा इश्यू तुम्ही सांगितलेला आहे, लँड इश्यू जो आहे. आता लँड इश्यू आणि आम्ही मी बोलतो पोलीस प्रोटेक्शनच्या बाबतीत आमचं धोरण एकदमच क्लिअर आहे. आम्ही लँडच्या मुआवजा किती आहे तो पोलिसांचा भाग नसते. बिकॉज ती पॉवर ग्रामीण पोलीस स्टेशन हे विषय ऍक्च्युअली माझ्या लेवलचा नाही, हे शासनाच्या लेवलचा असते. त्याच्यावर काय करता येते मी नंतर बघतो. ती आपली चर्चा झाली. सीसीटीव्हीच्या प्लेसमेंट शहरमध्ये की इथे सीसीटीव्ही लावले पाहिजे, इथे लावले पाहिजे. मग सीसीटीव्हीचे एक बजेट राहते, प्रत्येक कॅमेऱ्याची किंमत राहते, त्याची केबलची किंमत, लाईटची किंमत, हे सगळं बघून एक कॉन्ट्रॅक्ट तयार होते. तो आता झालेला आहे. बसवायचे असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया वेगळी लागते. त्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा सहयोग राहिला तो सीसीटीव्ही काय जास्त किंमतचे नाही, 1000, 1200, 1500 मध्ये सीसीटीव्ही लावू शकते. जे क्षेत्र तुम्हाला वाटते इथे डार्क स्पॉट आहे, इथे सीसीटीव्ही नाही, ते आमच्या पोलीस स्टेशनच्या मार्फत तुम्ही मला तुमचे लोक सांगा, कमिटी सांगा, आपण एक जॉईंट सर्व्हे करू पूर्ण एरियामध्ये जाऊन ज्याचे आपण तिथे सीसीटीव्ही लावून घेऊ. पण झाला पाहिजे. हे मीटिंग संपल्यानंतर मी स्वतः जाऊन बघणार की त्यामध्ये काय इश्यूज आहे, काय अडचण आहे आणि आपण काय करू शकते. अगेन ट्रॅफिक आहे, इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे ट्रॅफिक. आपला जो ठेलीवाले आहे, आपला जो गेले फ्रूटवाले आहे ते किती रोडवर बसलेले आहे, पार्किंगचा स्पॉट आहे की नाही आहे, तो एक ट्रॅफिक बेसिकली इंजिनिअरिंग सब्जेक्ट राहते. त्याच्या बाबतीत परत आपण जाऊन पोलीस स्टेशनच्या लेवलवर पूर्ण अभ्यास करून जे काय बेस्ट करता येते त्यामध्ये आपण करून घेऊ. डीजेची पॉलिसीच्या बाबतीत एकदम करेक्ट तुमचा हा मुद्दा आहे की डीजे बंद झाला पाहिजे. बिकॉज डीजेसाठी एक पक्षासाठी तो एन्जॉयमेंटचा पर्व राहते, पण बाकी लोकांसाठी तो एन्जॉयमेंटचा पर्व नाही राहते. तर डीजेच्या बाबतीत सगळ्यांचा सहभाग राहिला, सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर नक्की आपण त्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशप्रमाणे आपण त्याला एन्फोर्स करण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही म्हणले की इथे कोणताही दबाव नाही राहिला पाहिजे. मी स्पष्ट सांगतो, पोलीस स्टेशन, बीट पोलीस जो लिगली करेक्ट वे आहे त्याच्यामध्ये आपण वर्क करत आहोत. तुम्हाला कोणाच्याही काही शंका असेल तुमचे गुन्ह्याच्या बाबतीत, दाखल होण्याच्या बाबतीत, तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये हे तुम्ही अगोदरच असा गृहीत धरू नका की आपण गेले तर आपल्याला हेल्प मिळणार नाही. कोणीही आमच्याकडे यावा, आम्ही कायद्याप्रमाणे त्यांना मदत करणार आहोत. फॅन्सी नंबर प्लेट ट्रॅफिकच्या बाबतीत मी डिटेल ड्राईव्ह घेणार, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ. जानवरांच्या बाबतीत एक सांगितले होते तो बरोबर आहे. जानवरच्या बाबतीत गाडीला थांबवणं, गाडीला अडवणं हे अधिकार फक्त शासनाला आहे आणि शासन गिरायकाचा म्हणजे पोलीस. कोणालाही तशी कंप्लेंट असेल की अवैध जानवरच्या वाहतूक किंवा गौवंश हत्याच्या बाबतीत काही वाहतूक करत असेल कृपया करून आम्हाला सांगा. आम्हीच ते रेड करून आम्ही त्याला कारवाई करू. स्वतःहून कायदा हातावर घेऊ नका. आणि त्याच्यामध्ये कोणी क्राईम केला, मी स्पष्ट सांगतो, कोणी क्राईम केला तो तुम्ही कधीही आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करू शकता.
केले पाहिजे, बरोबर आहे. आपण 11 वाजता नियोजित केलेलं आहे. इथे फॉलो होत नसेल, आजपासूनच तुम्हाला इथे फॉलो दिसेल आणि सगळे आपले ढाबे वेळेवर तुम्हाला बंद दिसेल. पोलीस स्टेशन जिल्हा परिषद मध्ये शिफ्ट झालं, पण मी एकदा स्वतः त्यांच्याशी बोलून त्यामध्ये लवकर काय करता येते ते आपण बघू. बिकॉज दारूची लोकेशन खूपच मागे आहे. आपल्या शहरच्या सेंटरमध्ये आली तर सगळ्यांना त्याचं बेनिफिट भेटेल. ट्युशन एरिया जो आहे तिथे ई टीजिंगचे प्रमाण आहे. अगेन आपण मॅन पॉवर इथे जास्त दिलेले आहेत. बाईक्स आहेत, तो आपण ते पेट्रोलिंग इथे तुम्हाला वाढून उद्यापासून संध्याकाळीपासून तुम्हाला पेट्रोलिंग इथे वाढून तुम्हाला दिसेल. गायरान जमीन घेऊन जात आहे लोकांची, त्यासाठी मी परत सांगतो कंप्लेंट द्या. आमच्याकडे कंप्लेंट द्या. कंप्लेंटसाठी तुमच्याकडे सगळा लिगल असला पाहिजे, जागा तुमची, ताबा तुमचा, तेव्हाच आम्ही तुमची मदत करू शकतो. भरोसा सेल एक समुपदेशन केंद्र एक सजेशन दिलं होतं, त्याच्यासाठी मी सांगतो भरोसा सेल प्रत्येक तालुका लेवलवर आम्ही सुरू करणार. तुळजाभवानीचा राहील, माजलगाव, बीडच्या ऑलरेडी आहे, आष्टी, त्याच्यानंतर गेवराई. जेणेकरून इथे आतापर्यंत जो आमचा अनुभव आहे 60-70% जो क्राईम असते तो घरगुती कारणामुळे क्राईम असतो. त्यासाठी समुपदेशन केंद्र आणि भरोसा सेल आपण पोलीस स्टेशन तालुका स्तरावर सुरू करणार. तो धारूरचे माणूसला बीडच्या येण्याची गरज नाही, इथेच आपल्याला तालुका स्तरावर त्यांना मदत मिळेल. ते आपण पुढचे आठवडे ते तसा सुरू करून तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल. नियोजन करू. कोरेक्सचा नशा, मेडिकल शॉप्स, त्यांना ते याची कंप्लेंट आम्हाला कंप्लेंट देऊ शकत नाही, ऍटलीस्ट माहिती तरी द्या. माहिती तुम्ही आम्हाला दिली तो जो कन्सर्न मेडिकल शॉप आहे त्याच्यावर कारवाई करून त्याचं लायसन्स आम्ही रद्द करणार. पण आम्हाला माहिती द्या. तो चांगला केले तुम्ही हे प्रश्न इथे मांडले, पण मला ती माहिती तुम्ही शेअर करा. नेगरूरची पोलीस स्टेशनची बिल्डिंग सँक्शन झालेली आहे. तुम्हाला 1-2 वर्षमध्ये तिथे नवीन पोलीस स्टेशन दिसेल तुम्हाला. लास्ट पॉइंट होता की अॅट्रॉसिटी दाखल करायला गेले तो उलट डेकॉइटी दाखल होते, हे होते. तो सगळ्यांना शेवटी मी हेच सांगतो, कायदा आपण सगळे भारतीय नागरिकांसाठी आहे. पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यामध्ये करायचे नाही करायचे ती पॉवर नाही.